हाय फ्रेंड्स, आज दिवाळीच्या निमित्ताने एक छानपैकी सहलीला आपण निघणार आहोत. आणि ते सहल कुठे आहे माहिती आहे? चक्क समुद्राच्या तळाशी. समुद्राच्या तळाशी आपल्याला एका सहलीसाठी जायचं आहे. तुम्ही आईवडिलांबरोबर समुद्राच्या किनारी गेलेला असाल आणि मनात आलेलं असेल हा समुद्राचा तळ कसा असेल बरं. मग तुमची ती इच्छा मी पूर्ण करते आणि तुम्हाला समुद्राचा तळ कसा असतो हे दाखवते, अगदी त्या सगळ्यांच्या नावां आणि वैशिष्ट्यांसह. ठीक आहे. पण त्याआधी काही थोड्याशा मूलभूत संकल्पना आपण समजून घेऊया की ही जी पृथ्वी आहे ना, या पृथ्वीवरती दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे जमीन आणि दुसरं म्हणजे पाणी. पृथ्वी 100% असं जर का आपण मानलं ना, तर त्याच्यातील 71% भाग हा पाण्याने व्यापलेला आहे, तर 29% भाग हा जमिनीने व्यापलेला आहे. येते लक्षात? मला वाटते बरेच वेळा याआधी तुम्हाला झाले, त्याच्यामुळे ते माहितीही असेल. म्हणजे थोडक्यात बहुतांश जमीन ही महासागराच्या आत आहे, जलमग्न जमीन आहे. आणि मग आपल्याला जमिनीवरती भूपृष्ठावरती जी काही रूपं दिसत आहेत ना, ती रूपं आपण माहिती करून घेतली. अगदी इयत्ता 3रीत त्याचा आपण अभ्यास केला की मैदान आहे, पर्वत आहे, पठार आहे, डोंगर आहे, शिखर, दरी, अनेक जमिनीवरती असणारे आपण भूरूपांचा अभ्यास केला. आता तशीच भूरूपं आपल्याला समुद्राच्या तळाशीही असतात का समुद्राचा तळ अगदी सपाट असतो, याचा अभ्यास या धड्यातून करायचा आहे. बघा बाळांनो, समुद्राचा तळ अगदी सपाट नसतो. आपल्याला वर पाणी जरी समान पातळीत दिसत असलं ना, तरी देखील समान पातळीत नाही, ती असमान पातळीत आहे. म्हणजे कुठे समुद्राच्या तळाशी उंचवटा आहे, कुठे खोल भाग आहे, कुठे डोंगर आहेत, कुठे पर्वत. जसं आपल्याला भूपृष्ठावर दिसते तीच बरीचशी सगळी भूरूपं आपल्याला समुद्राच्या आत असलेली दिसत आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला हा धडा शिकायला अतिशय सोपा आहे आणि मस्त आहे, लगेच लक्षात राहील असा हा धडा आहे. कारण खरं तर बघा, सुरुवात करूयात. कारण आपल्याला आता जायचे सरासरी 3700 मीटर इतक्या खोलीवर. अजिबात घाबरायचं नाही, मी छानपैकी व्यवस्थित तुम्हाला इतक्या खोलीवर नेणार आहे. 3700 मीटर अशासाठी म्हणते मी की महासागराची सरासरी खोली जी आहे ना, ती 3700 मीटर इतकी असते. आता तुम्ही बालवीर जर का बघत असाल तर त्या कार्यक्रमामध्ये साधारणपणे बरेच वेळा या आठवड्याभरात सागरोत्तळ दाखवलेला आहे, बघितलं असेल तुमच्यापैकी काहींनी. ठीक आहे. तर बघा, इतक्या खोलीवरती आपल्याला जाऊन सगळा अभ्यास करायचा आहे. आपण किनाऱ्यापासून टप्प्याटप्प्यानं जाऊयात आणि अभ्यास करूयात. जसजसं आत जावं तसतसं जलमग्न भूरचना, पाण्यात असणारी ही भूरचना बदलत गेलेली दिसते. आणि गंमत म्हणजे जर का आपण 4-5 महासागराच्या तळरचनेचा अभ्यास केला ना, तर प्रत्येक महासागराची तळरचना ही वेगवेगळ्या प्रकारची असलेली दिसते. अर्थात असं जरी असलं ना, तरी काही समान गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. म्हणजे थोडक्यात काही प्रकार हे जलमग्न भूरूपांचे सारखे आढळतात की ज्याचा अभ्यास आज आपण करूयात अगदी क्रमानं. सुरुवात करूया अगदी किनाऱ्यापासून. होडीत बसूयात आणि थोडंसं आत जाऊन बघूयात काय होतंय ते. बघा, किनाऱ्यालगत असणारा आणि समुद्रात बुडालेला जमिनीचा भाग म्हणजे भूखंड मंच. याला नाव पण किती सुंदर दिले ते बघा, भूखंड मंच, जमिनीचा खंड. आणि मंच म्हणजे स्टेज, थोडक्यात थोडंसं उंच असणारं. सागर तळाचा विचार केला तर सागर तळाच्या मानानं हा भाग खूप उंच असतो. येते लक्षात? कारण सागर तळ खूप खोल असतो, त्या मानानं हा भाग उंच असतो. म्हणून सागर तळाचा विचार करता याला मंच असं दिलंय नाव. तर हा जमिनीचाच थोडासा भाग आहे, म्हणून याला भूखंड असं म्हटले. भूखंड मंच म्हणजे किनाऱ्यालगत असणारा आणि समुद्रात बुडालेला जमिनीचा भाग म्हणजे भूखंड मंच. सगळ्यात उथळ भाग म्हणजे कसा, कमी खोल असलेला भाग, ज्यामध्ये आपण पाय बुडवून उभं राहतो समुद्रकिनारी गेल्यानंतर, तो भाग म्हणजे भूखंड मंचाचा भाग. यालाच एक दुसरं नाव आहे समुद्रबुड जमीन. हे नाव पण खूप छान ठेवलं आहे बघा, समुद्रात बुडालेली जमीन, थोडक्यात म्हणजे समुद्रबुड जमीन असं याला नाव दिले. याचं उतारणं अतिशय मंद असतो. काय असतं माहिती आहे? याचा उतार मंद असला ना, तरी सर्वत्र विस्तार सारखा नसतो. काही ठिकाणी उतार सुरू होतो आणि शेकडो किलोमीटरपर्यंत आत गेलो ना, तरी आपल्याला भूखंड मंचच दिसतो.
तर काही ठिकाणी उतार सुरू होतो, मंद उतार भूखंड मंच सुरू होतो आणि अगदी लगेचच तो संपतो. म्हणजे अशा पद्धतीनं त्याचा विस्तार काही सगळीकडे सारखा नसतो. काही ठिकाणी अरुंद असतो किनाऱ्याजवळ, तर काही खंडांच्या जवळ तो खूप रुंद असा विस्तार असतो. पण खोली मात्र भूखंड मंचाची ठरलेली आहे. साधारणपणे 200 मीटरपर्यंत खोल इतका हा भूखंड मंचाचा भाग असतो. येते लक्षात, त्याची खोली 200 मीटरपर्यंत खोल. मग रुंदी त्याची कितीही असू द्यात, काही ठिकाणी कमी असते, काही ठिकाणी जास्त असते, पण खोली मात्र 200 मीटरपर्यंतच खोल असते. आणि आपण जर का मानवाचा अभ्यास केला ना, तर आपल्या मानवाच्या दृष्टीनं हा भूखंड मंच खूप महत्त्वाचा आहे. अशासाठी म्हणते मी की हा जो उथळ भूखंड मंचाचा भाग आहे, यामध्ये सूर्यकिरण तळापर्यंत 200 मीटर इतकी खोली याची आहे. या 200 मीटर खोलीपर्यंत सूर्यकिरण पोहोचतात आणि मग तिथे त्या उबदार पाण्यामध्ये शेवाळ, प्लवंक अशी माशांच्या खाद्यांची निर्मिती होते. आणि या माशांच्या खाद्यांच्या निर्मितीमुळे तिथे माशांची संख्या भूखंड मंचावर जास्त असते आणि आपोआपच मासेमारीची क्षेत्र ही जगातली सगळी आपल्याला भूखंड मंचावरती दिसतील. म्हणजे आपल्या मानवाच्या दृष्टीने मासेमारी या व्यवसायासाठी अतिशय महत्त्वाचा असणारा हा भाग म्हणजे भूखंड मंचाचा भाग. त्याचबरोबरीनं बरेच वेळा आपण ऐकतो की नैसर्गिक वायू, खनिज तेल याचे साठे हे समुद्राच्या तळाशी दिसत आहेत. मग समुद्राच्या तळाशी जे काही नैसर्गिक वायू आणि खनिज तेल यांचे साठे दिसत आहेत ना, हे पण साठे भूखंड मंचावरतीच आपल्याला दिसतात. त्याच्यामुळे मानवाच्या दृष्टीने विचार केला तर फार महत्त्वाचं आहे. तुम्हाला मुंबईच्या अरबी समुद्रातील मुंबई हाय आणि वसई हाय ही 2 ठिकाणं माहीत असतील की जिथं खनिज तेल आणि नैसर्गिक वायूंचे उत्पादन केलं जातं. म्हणजे आपल्यासाठी हा भाग खूप महत्त्वाचा आहे, भूखंड मंचाचा भाग. लक्षात आलं आहे भूखंड मंचाचा भाग म्हणजे कोणता भाग तो? ठीक आहे. आता भूखंड मंच संपतो, तिथंच सुरू होतो तो खंडांत उताराचा भाग. भूखंड मंच संपला ना की उतार अगदी तीव्र होतो आणि तो तीव्र उतार तो म्हणजे खंडांत उतार या नावाने ओळखला जातो. साधारणपणे 200 मीटरपासून सुरू झालेला हा खंडांत उतार काही ठिकाणी 3600 मीटरपर्यंत खोल असतो. त्याहीपेक्षा जास्त खोली काही ठिकाणी आढळते खंडांत उताराची. म्हणजे एक प्रकारे खंडांत उतार विस्तारानं कमी जरी असला ना, फक्त जिथं उतार सुरू होतो, भूखंड मंच संपतो आणि उतार सुरू होतो तो भाग म्हणजे खंडांत उतार. विस्तार त्याचा जास्त नाही आहे, पण खंडांत उतार जिथं सुरू होतो तिथंच भूखंड मंच संपतो. म्हणजे भूखंड मंचाची सीमा म्हणून खंडांत उतार हा भाग आपल्यासाठी फार महत्त्वाचा आहे. म्हणजे अशा पद्धतीनं हा दुसरा भाग समुद्राच्या, आपण जरा अजून खोल आणि आतमध्ये जाऊया. समुद्राच्या अजून आतमध्ये गेलो ना की आपल्याला विस्तीर्ण मैदान दिसतं. छानपैकी क्रिकेट खेळताना तुम्ही मैदानावरती, तसं तिकडे मासे क्रिकेट खेळतात बरं का. तर खंडांत उताराला लागून विस्तीर्ण मैदान असतं आणि तो मैदान, ते समुद्रातलं मैदान सागरी मैदान या नावाने ओळखलं जातं. अर्थात या सागरी मैदानांवरती पण अनेक लहान मोठे उंचवटे आपल्याला दिसतात, पर्वत असतात, पठार असतात, हे सगळे या मैदानावरतीच असतात. पण सागरी मैदान महत्त्वाचं आहे कारण सागरी मैदानावरती अनेक भूरूपं असतात. अभ्यास करूयात आपण सागरी पर्वतरांगांचा. बघा, सागर तळावरती असणाऱ्या या पर्वतरांगा जलमग्न पर्वत म्हणून ओळखले जातात. पाण्यात असणारे पर्वत म्हणून जलमग्न पर्वत. जशा आपल्याला पर्वतरांगा जमिनीवरती अगदी खूप दूरपर्यंत पसरलेल्या दिसतात ना, तशाच खूप दूरपर्यंत पर्वतरांगा या समुद्राच्या तळाशी असतात. अगदी शेकडो हजारो किलोमीटर लांबीच्या असतात, शेकडो किलोमीटर रुंद, हजारो किलोमीटर लांब अशा या पर्वतरांगा जशा जमिनीवर असतात तशाच समुद्र तळाशी असतात. फक्त होतं काय माहिती आहे, यातल्या काही शिखरं खूप उंच असतात. बघा, आपल्याकडे पण पर्वतांची काही शिखरं कमी उंच असतात, काही खूप उंच असतात. तसं तिथंही काही पर्वतांची शिखरं खूप उंच असतात, इतकी उंच की ते समुद्राच्या पाण्याच्या वर येतात. आणि मग आपल्यांना असं दिसतं की आजूबाजूला सगळीकडे समुद्र आहे, पण मध्येच जमिनीचा भाग आहे. ही शिखरं ऊन, वारा, पाऊस याच्यामुळे सपाट होतात.
येते लक्षात. आणि मग मध्ये असणारी ती जमीन आपण बेट म्हणून ओळखतो. हा, बऱ्याच जणांना अनेक अशा बेटांची नावं आठवलेली असतील. बंगालच्या उपसागरात असणारं अंदमान आणि निकोबार बेट किंवा अटलांटिक महासागरामधलं आईसलँड. लक्षात येते. ही जी बेटं आहेत ही बेटं म्हणजे जलमग्न पर्वतांची शिखरं आहेत की ज्यांना आपण बेटं म्हणून ओळखतो. येते लक्षात. याच बरोबरीनं काही सागरी उंचवटे असतात, छोट्या छोट्या टेकड्या असतात आणि त्याचे माथे सपाट झालेले असतात. अशी भूरचना आपल्याला जमिनीवरती पण दिसते, बरोबर आहे की नाही. उंचावर असणारा सपाट भाग हा जमिनीवरती आपण पठार म्हणून ओळखतो. सेम तसंच ॲज इट इज समुद्राच्या तळाशी पण काही उंचवट्यांचे माथे सपाट आणि विस्तृत झालेले असतात. त्यांना सागरी पठार असं म्हणतात. उदाहरणच द्यायचं झालं तर हिंदी महासागरात असणारं छागोसचं पठार. येते लक्षात. हे एक उत्तम उदाहरण आणि आपल्या जवळचं उदाहरण आहे. जशी जमिनीवरती भूरचना असतात, पर्वतरांगा, पठार, मैदान, तशीच ही भूरूपं समुद्रात तळाशी पण आपल्याला दिसतात. नंतर अशाच अजून 2 महत्त्वाच्या भूरूपांचा अभ्यास करूया, ज्याचं नाव आहे सागरी डोह व सागरी गर्ता. सागर तळावर काही ठिकाणी खोल, अरुंद आणि तीव्र उताराची विवर सदृश्य म्हणजे खोल अशी असणारी भूरूपं आढळतात आणि याच सागरी भूरूपांना सागरी डोह किंवा सागरी गर्ता असं म्हणतात. आता सागरी डोह आणि गर्ता याच्यात फरक कसा ओळखायचा, तर जी कमी खोल असतात ती कमी खोलीची भूरूपं सागरी डोह म्हणून ओळखली जातात. जसे नदीमध्ये डोह असतात, नदीमध्ये पण थोडासा जर का मध्ये खोल भाग असेल तर त्याला डोह असं म्हणतात. यमुनेच्या डोहात कालिया नाग राहत होता, मला वाटतं त्यामध्ये तुम्ही डोह या शब्दाचा अर्थ शिकला असाल. ठीक आहे. तर सागरी डोह कमी खोलीची जी भूरूपं असतात ती सागरी डोह म्हणून ओळखली जातात. तर जी जास्त खोलीची भूरूपं असतात ना ती सागरी गर्ता म्हणून ओळखली जातात. आणि गर्तेची खोली किती असू शकेल याचा अंदाज करताय तुम्ही. खूप खोल या गर्ता असतात, हजारो किलोमीटर खोलीच्या या गर्ता असतात. जगातली सर्वात खोल गर्ता जी आहे ना ती जगातील सर्वात खोल गर्ता जगातल्या सगळ्यात मोठ्या महासागरामध्ये आपल्याला दिसते. तुम्हाला माहिती आहे ना जगातला सगळ्यात मोठा महासागर कोणता ते? बरोबर आहे, पॅसिफिक महासागर. बरोबर बोललात, छान. तर या पॅसिफिक महासागरामध्ये आपल्याला जगातली सगळ्यात खोल गर्ता दिसते, ज्या गर्तेचं नाव मरियाना गर्ता असं आहे. आणि खोली किती आहे माहिती आहे तुम्हाला त्याची? तर 11,034 मीटर इतकी खोल ही मरियाना गर्ता आहे. आता या सागर तळाचा अभ्यास करणाऱ्या भूगर्भशास्त्रज्ञांनी या जलमग्न पर्वत, जलमग्न गर्ता याचा खूप अभ्यास केला आणि मग त्यांना असं कळलं की हा भाग जो आहे ना तो संवेदनशील भाग आहे. जागृत ज्वालामुखी जे समुद्र तळाशी असतात किंवा भूकंप प्रवण क्षेत्र जी समुद्र तळाशी आहेत ना ती या सागरी डोह आणि गर्तेमध्ये बरेचसे वेळा सापडतात. जे ज्वालामुखीचे उद्रेक होतात किंवा किनाऱ्यावरती सुनामी लाटांचा जो काही धोका येतो ना तो याचमुळे आलेला बरेच वेळा आपल्याला दिसतो. याच भागातून आलेला दिसतो, सागरी डोह आणि गर्ता या भागातून. म्हणजे अशा पद्धतीनं ही सागरी डोह आणि गर्ता ही काही भूरूपं आहेत. याच बरोबरीनं जसं आपल्याला बरेचसे वेळा डोंगरामध्ये घळई दिसते, मला वाटतं शिवथर घळई, आपण 7वीत घळई या शब्दाचा अभ्यास केला आहे, तर तशी सागरी घळई असते. अशी काही भूरूपं, जी भूरूपं आपल्याला जमिनीच्या वर दिसतात ना ती सगळी भूरूपं आपल्याला समुद्र तळाशी पण दिसतात. येते लक्षात. तर ही सगळी अशी भूरूपं आहेत. पुन्हा एकदा मी सांगते, भूखंड मंच, खंडांत उतार, सागरी मैदान, सागरी पर्वत, सागरी पठार, सागरी डोह आणि सागरी गर्ता. व्यवस्थित त्यांच्या व्याख्या, त्यांची उदाहरणं लक्षात ठेवायची आहेत. यानंतर आपण अभ्यास करूया समुद्राच्या मैदानावरती किंवा समुद्राच्या या भूखंड मंचावरती काहीतरी साठत असतं. याला संचयन असं म्हटलं जातं, सागरी संचयनाचा. बघा, सागरतळ म्हणजे थोडक्यात त्या ठिकाणी सखल असणारा असा भाग. मग अनेक पदार्थ या भागांवरती संचयित होत असतात.
3 प्रकारांमध्ये आपण याचं वर्गीकरण केलंय. पहिला प्रकार जो आपण बघतोय तो म्हणजे लहान मोठ्या आकारांचे दगडगोटे, जाडीभरडी वाळू आणि मातीचे सूक्ष्म कण हे पदार्थ नद्या किंवा हिमनद्या वाहून आणतात आणि ते वाहून आणून भूखंड मंचावरती साठवतात. मग भूखंड मंचावरती या नद्या हिमनद्यांमधनं वाहून आणलेले हे जे काही पदार्थ आहेत ना, हे सगळे पदार्थ सागरी अवसाद या नावाने ओळखले जातात. आपल्या पुस्तकामध्ये आकृती 4.3 तुम्हाला तिथं नाव दिलेलं आहे सागरी निक्षेपण, पण निक्षेपण शब्द खोडा आणि तिथं शब्द लिहा सागरी अवसाद. चित्र बघितलं तर तुमच्या त्या चित्रावरनं लगेच लक्षात येईल. नद्यांनी वाहून आणलेला गाळ भूखंड मंचावरती साठलंय म्हणजे सागरी अवसाद. आणि बरं खाली 4.4 चित्र दिलेलं आहे, तिथं सागरी अवसाद असं नाव दिलेलं आहे ना, तिथं अवसाद शब्द खोडा आणि तिथं निक्षेपण शब्द लिहा. प्रिंटिंग मिस्टेक ती झालेली आहे, आपण ती दुरुस्त करून घेऊयात. ठीक आहे. ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडलेली राख, लाव्हारस हे सगळ्यांचं संचयन या सागरी मैदानावर होत असतं आणि सागरी मैदानावरती हे जे संचयन होतं ते सागरी निक्षेपण या नावाने ओळखलं जातं. आणि अर्थातच याचबरोबरीनं या सागरात काही इथं वनस्पती असतात, प्राणी असतात. मग ज्यावेळी हे प्राणी किंवा वनस्पती मृत होतात तेव्हा त्यांच्या अवशेषांचं काय होतं, तर त्यांचे अवशेष हे या सागरी मैदानाच्या मातीत मिसळलेले असतात. अतिसूक्ष्म कणांमध्ये त्यांचं रूपांतर होतं, अगदी मृदू चिखलामध्ये रूपांतर होतं. 100 ग्रॅम इतकं चिखल घेतलं तर त्यात 30 ग्रॅम इतकं हे प्रमाण अवशेषांचं असतं, वनस्पतींच्या आणि प्राण्यांच्या अवशेषांचं 30% इतकं प्रमाण असतं. ह्या मृदू चिखलाला सागरी निक्षेपण असं म्हणतात की जो आपल्याला सागरी मैदानावर दिसतो. तिसरा प्रकार बघूयात आपण, मानवनिर्मित संचयन. बघा बरेच वेळा मुंबईसारखी मोठमोठी समुद्रकिनारी असणारी शहरं यातील सांडपाणी, यातील घनकचरा हा समुद्रात टाकला जातो. त्याचप्रमाणे आपले जे काही नको असणारे किरणोत्सारी पदार्थ असतील, टाकाऊ रसायनं असतील, प्लॅस्टिकचे पदार्थ असतील, हे सगळेही समुद्रामध्ये टाकले जातात आणि त्यामुळे जलावरणाचं प्रदूषण फार मोठ्या प्रमाणात होतं आणि त्यातल्या सजीवांना धोका निर्माण होतो. बरेच वेळा तुम्ही एखादी बातमी अशी टी व्हीवरती बघता की समुद्रकिनारी हजारोंच्या संख्येने मासे मरून पडले. का असं घडतं, तर समुद्रातल्या पाण्यामध्ये होणारं प्रदूषण हे त्यामागचं कारण असतं. त्या सजीवसृष्टीला पर्यावरणाच्या दृष्टीने जर का विचार केला तर अत्यंत हानिकारक हे जलप्रदूषण आहे. तसं बघायला गेलं तर या पाण्याच्या मानाने ते जे काही आपण टाकतो ते प्रदूषणकारी घटक कमी प्रमाणात असतात, पण प्रमाण जरी कमी असलं ना तरी त्याचं उपद्रव मूल्य, त्याचा वाईट परिणाम हा कित्येक पट अधिक होत असतो. आणि म्हणूनच पर्यावरणाचं रक्षण करताना जलप्रदूषण कमी होईल याकडे मानवाने लक्ष ठेवणं गरजेचं आहे. बरेच वेळा समुद्रकिनारी आपण फिरायला जातो आणि सुंदर स्वच्छ असा समुद्रकिनारा आपल्यामुळे घाण झालेला दिसतो. बरेच वेळा आपण पाणीपुरी खाल्लेल्या प्लेट्स किंवा आपण जे काही टिनचे डबे किंवा जे काही प्लॅस्टिकच्या बॉटल्स वापरतो ते सगळं आपण आपल्यांना नेताना ओझं नको म्हणून तिकडेच टाकून येतो. येते लक्षात की ज्याचा पुढे परिणाम या सागर जलावरती फार मोठ्या प्रमाणात होत असतो. एकंदरीतच हे सगळं अतिशय महत्त्वाचं आहे, याचं काळजीपूर्वक आपण अभ्यास करणं गरजेचं आहे. आता बरेच वेळा आपल्याला समुद्र सपाटी असा एक शब्द येतो, याचा नेमका अर्थ तुम्ही काही समजलाय का रे? मी थोडासा आपल्या भारताच्या बाबतीत समुद्र सपाटी हा शब्द कसा वापरायचा हे स्पष्ट करून सांगते. बघा आपल्या भारतामध्ये चेन्नई या ठिकाणी समुद्र सपाटीची उंची आपण 0 असं मानलेलं आहे. मग जी काही आपण भारतातली उंची इतर शिखरांची सांगतो किंवा इतर ठिकाणांची सांगतो ते चेन्नईला 0 हे गृहीत धरून समुद्र सपाटीपासूनची भारतातल्या सर्व ठिकाणांची उंची सांगितली जाते. काय असतं माहिती आहे, भरतीच्या वेळी येणारं जास्तीत जास्त पाणी आणि ओहोटीच्या वेळी आत जाणारं जास्तीत जास्त पाणी, बरोबर आहे, याची सरासरी काढली जाते आणि याची सरासरी जी असते ना ती सरासरी म्हणजे त्या ठिकाणची समुद्र सपाटी, त्याला 0 मानतात आणि त्याच्यावर समुद्र सपाटीपासूनची उंची मीटरमध्ये मोजली जाते.
तसं बघायला गेलं तर या जगामध्ये आपण माउंट एव्हरेस्ट हे सर्वोच्च शिखर मानतो, ज्याची उंची 8,848 मीटर आहे. आता हे माउंट एव्हरेस्ट 8,848 मीटर उंचीचं शिखर मुळासकट उचललं आणि आपण उलटं करून मरियाना गर्तेत टाकलं तर काय होईल? बघा, मरियाना गर्ता जी आहे ना, ही मरियाना गर्ता 11,034 मीटर खोल आहे असं मी तुम्हाला मगाशी म्हटलं. म्हणजे हा माउंट एव्हरेस्ट शिखर या मरियाना गर्तेमध्ये पार बुडून जाईल आणि वरती 2,000-2,500 मीटर जागा उरेल. समुद्र सपाटी ही संकल्पना भूगोलात वापरली जाते. आपल्या पुस्तकामध्ये पान 27 वरती तुम्हाला एक समुद्रतळ रचना दिले. मी चित्रशेजारी दाखवते तुम्हाला. 3 मिनिट डोळ्याची पापणी देखील न हलवता त्याचं निरीक्षण करायचं आहे आणि तुम्हाला त्याच्यात भूखंड मंच, खंडांत उतार, सागरी पर्वतरांगा, सागरी पठार, सागरी मैदान हे सगळं छान दिसेल. फक्त एक नीट निरीक्षण करा, तुम्हाला हे सगळं नक्की दिसेल. त्याच्या कडेला तुम्हाला काही प्रश्न विचारलेले आहेत, तेही सोडवा.